गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ इज प्रवीणाज ब्लॉग. सो आता मी कॉफी बनवत आहे. तर आता वाजले दुपारचे 1:30 वाजता मला कॉफी प्यायची इच्छा झाली आणि मी आता कॉफी बनवत आहे. इकडे दूध ठेवलं गरम व्हायला, त्याच्यामध्ये कॉफी बनवत आहे. घरातली कामं अजून काय झाले नाही, कारण अजून पण काममध्ये आलेली नाही. ती येते आज, उशीर येणार आहे ती. मी आपलं कपाट आवरत होते. कपाटातले कपडे एवढे उतलपुतल झाले होते. 15 दिवस लक्ष नाही दिलं मी माझ्या कपाटाकडे. सगळे कपाटातले कपडे व्यवस्थित आवरून ठेवले आणि आता कॉफी प्यायची इच्छा झाली तर कॉफी बनवायला आली. अजून दुपार स्वयंपाक बनवणं बाकी, म्हणजे ऑर्डर करणं बाकी. काय अवतार झालं आहे, फेस ब्लॅक झालं आहे. पाण्याचं रिॲक्शन झालं, काय झालं माहिती नाही. हाताचा आणि तोंडाचा कलर बघा किती डिफरन्स. आता कॉफी पिईन अगोदर मग आंघोळीला जाईन, आंघोळ करेन आणि आज साडी घालणार आहे मस्त. तर एवढ्या वेळ मी सलूनमध्ये होते. जे कपाट आवरून झालं सलूनमध्ये 1-2 तास जाऊन बसले होते. त्याच्यानंतर वरती आली, कॉफी बनवायला आली वरती. शिवण्या काय करते ते पण बघायचं होतं मला, कारण मी वरती नसेल ना, काय ना काय करत असते करामध्ये. म्हणून वरती आली मी. पटापट आंघोळ करून घेते आणि मस्तपैकी साडी घालून मस्त तयार होऊन मग तो फायनल दाखवते. कारण माझ्याकडे काही आवडत नसेल ना तर एकच माझं चहा आणि कॉफी प्यायचं आवडत नाही. त्यांना खूप जास्त लिमिटच्या बाहेर पिते ना, त्यांना ते बिलकुल पसंत नाही. चला, कॉफी विथ मी माझं हे ऑल टाईम फेवरेट आहे. आय थिंक मी लहानपणापासून मी चाय कॉफीवरती, म्हणजे कॉफी तर पित नव्हते लहानपणी, चाय जास्त पित होते. आता कॉफी पण आवडायला लागली. आता मला जर 7-8 वर्ष झालं कॉफी पण पिते मी जास्त. ते बोलतात ना, आपण लहानपणापासून जे पीत आलेलं असतो ना, ते आपल्याकडून मग मोठं झाल्यावर आपल्याला सुटत नाही. ते आपल्याला कंटिन्यू हवंच असतं. मग आता मला ॲसिडिटी प्रॉब्लेम एवढा होतो, तरी पण मी काय करते, लक्ष नाही देते ॲसिडिटीकडे. मी बोलते की मला चाय पाहिजे. मग मला किती ॲसिडिटी होऊ काही, चाय लागतंच लागतं. चायशिवाय आपला दिवस सुरू होत नाही आणि रात्र पण संपत नाही. चाय इज मस्ट. प्राउन्स, हे बघा, प्राउन्स काढते मी. प्राउन्स ते बघा, ते पाणी कसं पाण्यात झोपत होतं तो पण जिवंत होतं. ते बाहेर काढलं ना मी, डायरेक्ट बाहेर काढतो तो मरतो. आमच्याकडे फिश तसंच असतो ना. बंद करा. एकदम मी करू. मॅगी बनवते. शिवन्या काय करते? शिवन्या सगळं मी करणार, ही फक्त जाऊन हात फिरवून येणार आणि बोलणार की मी बनवली. वा, मॅगी बनवते मी.
आणि ही मी बनवलेल्या मॅगीमध्ये हातात टाकून सुरू होते, बोलते मी मॅगी बनवते. तू पूर्ण मॅगी बनवते? तू कुठं बनवली? मी बनवते. आणि मग तू काय केली? तू फक्त चम्मच टाकून फिरवली. बघा गाईस काय गरम व्हायला लागले ना. गोळ्या चालू आहेत ना, त्यामुळे अजून जास्त गरम होते. खूप म्हणजे खूप जास्त. ही माझी परमनंट जागा झालेली आहे गाईज. इथंच कंटिन्यू पडून राहावं लागतंय पायामुळे. माहीत नाही कधी बरा होईल माझं. 3 महिने काढायला लागेल आता बेडवर पडून पडून. तुला टाकायला येतं का? चटका मारून घेशील का? आमच्या घरात ह्याचं दिवसभर व्लॉग चालू असतं ह्या माणसाचं. त्याचं व्हॉइस इतकं इरिटेट आहे, काय आवडतं ह्याला माहित नाही. अगं पाणी पण कमी नाही झालं अजून. तू का गप्पा करते शिवण? पप्पा डायरेक्ट टाकतो. अच्छा मॅगी आणि मसाला एकत्र टाकतो असं बोलते. टाक, पप्पाची कॉपी करायची सगळ्या गोष्टी. थांब, तुला नाही जमणार. फाडावं लागेल का बरोबर? इकडे दे, फाडून देते मी. इकडे दे. खाते का काय? हे बघा काढून देते आहे माझा मसाला. ते वाला दे, ते वाला पण दे. ते टाक अगोदर, ते वाला पण दे. म्हणूनच म्हणतात गाईज मुलगी राहायला पाहिजे. मुलगी खूप हेल्प करते. मग अर्धा खाते मध्ये पण चालेल, पण हेल्प पण करते. हां गाईज, तर जेव्हापासून हे माझ्या पायाचं हे असं झालंय ना, खरंच तेव्हापासून मला इतकी स्ट्रेसमध्ये राहायला लागले ना मी गाईज. कारण असं वाटायला माझा पाय बरा पण होईल का, मी आयुष्यभर अशी लंगडी राहील. मी हे विचार करून करून जास्त मला स्ट्रेस व्हायला लागले की म्हणजे असं पहिल्यासारखं आपण जसं नॉर्मल पाय असताना असं चालतो ना बिंदास, तसं नाही चालू शकत. इतकं जास्त पेन होतं किंवा इतकं जास्त म्हणतात ना, असं खरं असं वाटतं आता आयुष्यभरासाठी असं लंगडं बसायला लागेल का असं वाटतं. म्हणजे खूप जास्त निगेटिव्हिटी येते माइंडमध्ये. माहीत नाही किती दिवस हे सगळं चालणार माझ्यासोबत. महिना, 2 महिने, 3 महिने. डॉक्टरने सांगितलं 3 महिन्यापर्यंत असतं पेन. 3 महिन्यात हळूहळू कमी होते. मला असं वाटतं मी चित्त पडणार होतं तिथं मी गेलीच कशाला. असं वाटायला लागलं की तिथं जायलाच नको. गेले नसतं तर शाळेत हे झालंच नसतं. खूपच काम मी त्या जाग्यात गेले. कशाला मला बुद्धी सुचली की मला त्या जाग्यात मी गेले. कारण हे जे आहे ना, हे पायाचं खूप पेनफुल आहे, खूप जास्त. असं जसं आपण विचार करतो तसं आपल्यासोबत होतं असं बोलतात. आणि हे 100% खरं आहे. मी माझ्या मनातली मी निगेटिव्हिटी साईडला काढून मी हाच विचार करेन की माझा पाय बरा होईल, बरा आहे, बरा होईल, बरा आहे, सुलो बरोबर होईल. तसं गाईज आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.